नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक, खमंग, कुरकुरीत गव्हाच्या पिठाची मसाला पापडी कशी बनवायची ते बघणार आहेत. बघा, ही पापडी अजिबात तेलकट झालेली नाही आणि खूपच अशी कुरकुरीत सुद्धा झालेली आहे. एक पापडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवली आहे. आणि आपण ज्या बाजारातून पापड्या विकत आणतो ना, त्या मैद्यापासून बनवलेल्या असतात. तर अजिबात मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून ही मसाला पापडी बनवलेली आहे. खायला इतकी कुरकुरीत झाली आहे आणि खूपच चवीची सुद्धा झाली आहे. ही पापडी तुम्ही टी टाईमला खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या डब्याला सुद्धा ही पापडी देऊ शकता. अगदी कुरकुरीत ही पापडी तयार आहे. ही महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठी परात घेतली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेते. आता बघा, तुम्हाला किती पापड्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही इथे पिठाचा वापर करू शकता. एक मोठी वाटी गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलं. आता त्यासाठी आपण एक छोटी वाटी बारीक रवा घेते. बारीक रवाच घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा जो असतो तो मिक्सरला बारीक असा फिरवून घ्यायचा. आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूयात. त्यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर टाकायची. धने पावडरमुळे आपल्या पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. अर्धा चमचा हळदी पावडर टाकते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. अर्धा चमचा मिरेपूड टाकली आहे. जर तुमच्याकडे मिरेपूड नसेल तर अख्खे जे मिरे असतात ते आपण जाडसर असे छान कुटून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचे. अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे. 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे नसतील तर तुम्ही इथे जिरेपूड सुद्धा टाकू शकता. 1 चमचा चाट मसाला टाकते. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता किंवा लिंबाचा रस 1 चमचाभर सुद्धा टाकू शकता. त्यामुळे पापडीला खूप असा छान असा चटपटीतपणा येतो. अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे. जर तुमच्याकडे बेडगी मिरचीचं तिखट असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यामुळे आपली पापडी जी आहे ती जास्त अशी तिखट होणार नाही आणि रंगसुद्धा खूपच छान येईल. आता सुके मसाले टाकून झाले की पिठाला छान असे आपण चोळून घेऊयात. म्हणजेच आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहेत. हे जे तेल आहे ते आपण गरम केलेलं नाही, थंडच तेलाचा वापर केलेला आहे. तेलामुळे आपल्या जी पापडी आहे ती छान अशी कुरकुरीत होते आणि खायला सुद्धा खूपच छान लागते. तेल टाकलं की तेल जे आहे ते आपण छान असं पिठाला चोळून घेऊयात. म्हणजे जो रवा आहे आणि पीठ जे आहे त्याला छान असं हे तेलाचं मोहन आपण लावून घेऊयात. इथे मी तेल अजिबात गरम करून घेतलं नाही. आपण जे रोज भाजीसाठी तेल वापरतो ना, अगदी तेच तेलाचा वापर मी केलेला आहे. आता बघा, पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे. म्हणजेच आपलं तेलाचे जे मोहन आहे ते पिठाला छान असं बसलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि पिठाचा एक घट्ट असा गोळा मळून तयार करून घेऊयात. पीठ मळत असताना अगदी घट्ट असा गोळा मळायचा आहे. आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना, अगदी तसं सुद्धा पीठ आपल्याला मळायचं नाहीये. अगदी घट्ट असा गोळा केला म्हणजे पापड्या या आपल्याला लाटण्यासाठी सुद्धा खूप सोप्या जातात. आता इथे बघा, पिठाचा छान असा गोळा मळून तयार केला. परत मी हाताने त्याला छान असं मऊ करून घेते. त्यामुळे पापड्या अगदी खुसखुशीत आणि छान सुद्धा होतात. 1-2 ते 3 मिनिट छान असं पीठ आपण हातावर मळून घेऊयात. आता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. इथे पिठाचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही. आता या पिठावर आपण एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी अर्धा तास हे पीठ आता असंच आपण रेस्टला ठेवूयात. त्यामुळे मधला जो रवा आहे तो छान असा फुलला जातो आणि पापड्यासुद्धा खूपच छान होतात. आता बघा, अर्धा तास झालेला आहे. तर पिठावरचं जे झाकण आहे ते काढून घेते आणि परत हे पीठ आपण छान असं हाताने मळून घेऊयात. थोडंसं हाताने आपल्याला पिठाला मऊ करून घ्यायचं आहे.
आता बघा पीठ आपलं छान असं मळून झालं की आपण ज्याप्रमाणे चपातीला उंडा करतो ना, अगदी त्याचे पिठाचे छोटे छोटे भाग करून घेऊयात किंवा त्यापेक्षा सुद्धा छोटासा उंडा करून घ्यायचा आहे। आता इथे मी आपण ज्याप्रमाणे चपातीला उंडा करतो ना तसा उंडा करून घेतला आणि आता लगेच आपण याच्या मसाला पापडी करून घेऊयात। पोळीपाट घेतला आणि त्यावर हा पिठाचा उंडा ठेवला। आता त्यावर थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं। हवं तर तुम्ही इथे तेल सुद्धा लावून ही पापडी लाटून घेऊ शकता। इथे मी थोडंसं कोरडं पीठ लावलं आणि आता आपण याची चपाती लाटून घेऊयात। चपाती लाटत असताना अगदी पातळ अशी आपल्याला चपाती लाटायची आहे, त्यामुळे पापडी जी आहे ती अगदी कुरकुरीत होते। आणि जर तुमची चपाती अगदी जाडच राहिली तर पापड्या या लगेचच आपल्या नरम सुद्धा पडण्याची शक्यता असते, त्यामुळे चपाती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। इथे बघा मी सर्व चपाती जी आहे ती छान अशी लाटून घेतली। तर बघा चपाती एकदा काढून घेते आणि बघा त्याची जी कट आहे ती किती आपण पातळ असा लाटून घेतलेला आहे। आता परत पोळीपाटावर टाकून घेऊयात आणि एखाद्या जे डब्याचं झाकण असतं त्याने हे आपण पुऱ्या ज्याप्रमाणे करतो ना तसंच करून घेऊयात। हवं तर तुम्ही इथे एखाद्या छोट्या ग्लासचा आकार किंवा वाटीच्या साहाय्याने सुद्धा या पुऱ्या कट करून घेऊ शकता। आता इथे मी अगदीच मोठी अशी पापडी तयार केली आहे। जर तुम्हाला एवढी मोठी पापडी करायची नसेल तर तुम्ही ग्लासच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने सुद्धा छोटासा आकार देऊ शकता। आता इथे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत। आता एक मी फोर्क घेतला आहे आणि त्याच्या मदतीने सर्व पापडीला छान असे छिद्र करून घेते, त्यामुळे तेलात जर पापडी सोडली तर फुलणार नाही आणि नरम सुद्धा पडणार नाही। तर अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा ज्या पापड्या बनवून ठेवल्या आहेत ना त्याला सुद्धा असेच आपण छिद्र करून घेऊयात आणि लगेचच आता तळून घेऊयात। पापडी तळण्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तळत असताना आपल्याला महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे तेल आपल्याला अगदी कडकडीत तापलेलं नसावं, त्यामुळे पापडी जी आहे ती थोडीशी करपल्यासारखी लागते आणि त्याची चव सुद्धा छान अशी लागणार नाही। त्यामुळे मध्यम आचेवर हे तेल आपल्याला तापवून घ्यायचं आणि नंतर आपण ही तेलामध्ये पापडी सोडून घेऊयात। आता बघा एका बाजूने छान अशी तळली की दुसऱ्या बाजूने ती पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने अगदी छान असा गोल्डन रंग येईपर्यंत ही पापडी मध्यम आचेवर तळून घेऊयात। पापडी तळत असताना अगदी मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सुद्धा ही छान अशी पापडी तळून घेऊयात, त्यामुळे अगदी कुरकुरीत होते आणि खायला सुद्धा खूपच छान चव येते। जर तुम्ही हाय फ्लेमवर ही पापडी तळली तर ती थोडीशी करपल्यासारखी होते आणि त्याची चव सुद्धा छान लागणार नाही। आता बघा पापडी तळून झाली, पापडीला रंग खूप छान आलेला आहे। आता ही लगेच आपण झाऱ्यामध्ये काढून घेतली। आता लगेचच आपण दुसऱ्या सुद्धा पापड्या तळून घेऊयात। तर इथे मी ग्लासच्या आकाराने ही पापडी कट करून घेतली आहे। तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकाराच्या तुम्ही इथे पापड्या बनवू शकता। आता मध्यम आचेवर एक 4 ते 5 पापड्या मी तळून घेणार आहे। एका बाजूने तळल्या की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने अगदी गोल्डन रंग येईपर्यंत छान अशा तळून घेऊयात। आता बघा आपल्या पापडीला खूप छान असा रंग आलेला आहे। झाऱ्यामध्ये या पापड्या काढून घेऊयात आणि तेल जे आहे ते पूर्णपणे निपटून घेऊयात। अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा पापड्या आपण अशाच तळून घेऊयात। इथे बघा आपण सर्व पापड्या तळून तयार केलेल्या आहेत। या पापड्या तुम्ही अगदी महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। मधल्या वेळेत जर काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर अशी मसाला पापडी तुम्ही नक्की खाऊ शकता, किंवा जर चहाबरोबर तुम्ही दुकानातील बिस्किट किंवा पाव जर खात असाल तर त्याऐवजी तुम्ही अशी मसाला पापडी चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता। खायला खूपच भन्नाट झाली आहे आणि चवीला सुद्धा खूपच छान अशी झाली आहे, कारण यामध्ये आपण चाट मसाला वापरलेला आहे, त्यामुळे याची चव अजूनच खूप छान झाली आहे। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी गव्हाच्या पिठाची मसाला पापडी नक्की करून बघा
आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रोजच्या रोज माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्यासुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.